यंदाचा हंगाम बंद होईपर्यंत तुटणाऱ्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास आगामी गाळप हंगामात खोडवा ऊसास प्रतिटन 100 रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जाईल। तसेच आगामी गाळप हंगामात 2026 ते 27 चे जे शेतकरी हार्वेस्टरनं ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोड करू देतील त्या सर्वांना प्रतिटन 50 रुपये अनुदान दिलं जाणार आहे, असं सोमेश्वर नगर येथील सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी जाहीर केले। सोमेश्वर कारखान्यानं जाहीर केलेलं धोरण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीनं फायदेशीर तसेच स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे। सोमेश्वर साखर कारखान्यानं जाहीर केलेल्या अतिरिक्त अनुदानाची बातमी दैनिक सकाळ या वृत्तपत्रानं प्रसिद्ध केली आहे। सोमेश्वर साखर कारखान्यानं जाहीर केलेल्या धोरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कोंढापुरी येथील शेतकरी विजय ढमढेरे यांनी म्हटलंय, कृषी केंद्रातून मिळणाऱ्या 14-35-14 तसेच पोटॅश खत दरात प्रचंड वर्षभरात दरवाढ झालेली आहे। 14-35-14 खत दरात 50 किलो वजनाच्या पिशवी दरात जवळपास 475 रुपयांनी दरवाढ झाली असून पोटॅश 50 किलो पिशवी मागे जवळपास 150 रुपयांनी दरवाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्यानं खोडवा ऊसाबाबत तसेच हार्वेस्टर यंत्रानं तोडून गेलेल्या ऊसाबाबत जाहीर केलेलं धोरण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रोत्साहनपर, समाधानकारक तसेच स्तुत्य असून पुणे जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनीही खताची दरवाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यास प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीनं सोमेश्वर साखर कारखान्याप्रमाणे खोडवा तसेच हार्वेस्टर यंत्रानं तोडून गेलेल्या ऊसाला अतिरिक्त अनुदान द्यावे अशी मागणी कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.